पुन्हा एकदा आपण जाऊयात, उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत. उदय, आवाज ऐकू येतोय? हो, नंदा प्रश्न विचारा. हा, उदय, हे रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कुठे आणि कसं सुरू आहे मोनोच्या प्रवाशांचं? नंदा चेंबूर जवळ एक वाशी नाका आहे. वाशी नाका परिसरमध्ये जो एक टर्निंगचा भाग आहे मोठा मोनोरेलचा, त्या टर्निंगच्या भागालाच मोनो ट्रेन जी आहे तांत्रिक कारणामुळे अडकलेली आहे. मोनोरेल जी आहे ती मॅग्नेटिक ट्रॅक वरती चालत असते आणि मॅग्नेटिक ट्रॅकच तांत्रिक अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे, त्यामुळे अडकलेली आहे. आज दिवसभर अतिमुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे मुंबईची मध्य रेल्वेची सेवा जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांनी मोनोरेल हा दुसरा पर्याय स्वीकारलेला आहे. मात्र यावरती प्रचंड लोड आलेला आहे. जर आपण मोनोरेलकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत खचाखच भरलेले आपल्याला या मोनो ट्रेनमध्ये पाहायला मिळतात. आता आणखीन एक मोठं संकट निर्माण झालेलं ते म्हणजे मोनो ट्रेनचे जे डोर आहेत, दरवाजे आहेत, ते ऑटोवरती आहेत. त्यांचे ऑटो डोर जे आहेत ते पूर्णपणे लॉक झालेले आहेत, ते उघडत नाही. त्यामुळे इथे तात्काळ फायर ब्रिगेडचे मोठी लॅडर्स आलेली आहे, शिडी आलेली आहे, त्याद्वारे प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत ते दरवाजा ओपन करण्याचा प्रयत्न करतात, मात्र दरवाजा ओपन होत नाहीये. आता ही प्रवाशांनी भरलेली जी समोर पाहतो की मोनो ट्रेन आहे ती एका बाजूला हलकीशी कललेली आहे. तिला सपोर्ट करण्यासाठी दुसरी मोनो ट्रेन जी आहे ती इथे मागे लावण्यात आलेली. आपण इथे पाहू शकतो दृश्य, समोरच्या वरच्या बाजूला दुसरी मोनो ट्रेन जी आहे ती देखील इथे आलेली आहे आणि ती दुसऱ्या मोनो ट्रेनला सपोर्ट म्हणून इथे लावण्यात आलेली आहे, जेणेकरून ही मोनो ट्रेन कुठेही कलू नये एका बाजूला. दुसऱ्या मोनो ट्रेन मध्ये देखील आपण इथे पाहिलं तर प्रवासी जे आहेत ते इथे अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रवासी सर्व आपल्या आप्तसुखीयांना फोन करून माहिती देतात की आम्ही कशा प्रकारे अडकलेलो. आपण इथे पाहू शकतो सर्व प्रवासी काळजीमध्ये पडलेले आहेत, कारण आज अतिमुसळधार पाऊस पडतोय. अतिमुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन बंद झाली आहे, त्यामुळे आपण मोनो ट्रेनने आपापल्या घरी पोहोचू असा विश्वास लोकांना होता. मात्र मोनो ट्रेनमध्ये तांत्रिक अडचणीमुळे इथं लोक अडकलेली आपल्याला पाहायला मिळतात. ही मोनो ट्रेन मागची आहे. दुसरी मोनो ट्रेन जी आपण पुढे पाहतो, जी पहिली मोनो ट्रेन इथे अडकलेली आहे आणि एका बाजूला काही शिकलेली आहे, कारण टर्निंगचा हा भाग आहे, वळणाचा भाग आहे आणि वळणाच्या भागावरती मोनो ट्रेन अडकलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झालेले, त्याचबरोबर मुंबई फायर ब्रिगेडचे जवान देखील घटनास्थळी दाखल झालेले आणि फायर ब्रिगेडची मोठी शिडी जी आहे ती दरवाजापर्यंत आणण्यात आलेली आहे आणि एका दरवाजातून सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. मात्र आता एक दुसरं मोठं संकट निर्माण झालं ते म्हणजे मोनो रेलचं जे डोर आहे तो ऑटो लॉक आहे आणि ऑटो लॉकचा डोर जो आहे तो ओपन झालेला नाहीये. त्यामुळे फायर ब्रिगेड जवान मोनोरेल प्रशासनाशी संपर्क करून हा मोनोरेलचा जो ऑटो डोर आहे तो कसा अनलॉक करता येईल या संदर्भात प्रयत्न जे सुरू आहेत. आतमध्ये प्रवासी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने प्रवासी आतमध्ये आहेत. मोनोरेलमध्ये फारसे प्रवासी नेहमी आपल्याला दिसत नाही, मात्र अतिमुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन बंद पडलेली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांनी देखील मोनो ट्रेनचा पर्याय जो आहे तो स्वीकारलेला आहे आणि खचाखच भरलेली अक्षरशः मोनो ट्रेन आपण इथे पाहतो आणि त्या खचाखच भरलेली मोनो ट्रेन अचानक तांत्रिक कारणामुळे इथे अडकलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आता मुंबई फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत त्यांची मोठी लॅडर घेऊन इथे आलेले आहेत. ती लॅडर आता डोर पर्यंत देखील पोहोचलेली आहे. मोनोरेलचा जो पहिला दरवाजा तिथपर्यंत पोहोचलेली आहे. मोनोरेलच्या पायलटशी देखील संपर्क जो आहे तो साधण्याचं काम जे सुरू आहे आणि पायलटच्या मदतीने हा जो ऑटोलॉक पूर्ण दरवाजा आहे तो अनलॉक करण्याचे प्रयत्न सुरू आहे. जर एक दरवाजा इथे अनलॉक करण्यात आला तर सर्व मोनोरेलमध्ये प्रवासी जे आहेत त्यांना इथे खाली सुखरूपपणे आणण्यात येईल. एक प्रकारे मुंबईची चहूबाजूनी कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय, कारण रेल्वे सेवा ठप्प आहेत, मोनो रेल्वे जी आहे ती अडकलेली आहे. तर सध्याची परिस्थिती म्हणजे आतमध्ये जे प्रवासी आहेत त्यांच्याशी कोणी संपर्क साधताय का प्रशासनाच्या वतीनं? कारण अर्थातच हे प्रवासी घाबरलेले असतील, थोडेसे पॅनिक झालेले असतील, त्यांच्याशी काही संपर्क साधला गेलाय का? आपण पाहतो की बाहेर पोलीस देखील मोठ्या प्रमाणात आहेत. पोलीस देखील प्रवाशांना दिलासा देत आहेत आणि मोनोरेल प्रशासनाकडनं मोनोरेलच्या आतमध्ये स्पीकरच्या माध्यमातून प्रवाशांना दिलासा देण्याचं काम सुरू आहे की प्रवाशांनी कुणी घाबरू नये, त्यांना तात्काळ सुरक्षितच्या खाली उतरवण्यात येईल. मात्र प्रवासी चिंतेत पडलेले की अचानक मोनो ट्रेन जी आहे ती कशी काय बंद पडली. आपण समोर पाहतो हा फ्रंट की पुढच्या फ्रंट बाजूला ह्या मोनो ट्रेनचे पायलट देखील आहेत, ऑटो चालक आहेत, ते या संदर्भात मार्गदर्शन फायर ब्रिगेडच्या जवानांना करता आहेत. सध्या संकट जे समोर आलेलं आहे की फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहे, फायर ब्रिगेडची लॅडर देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि लॅडर डोरला लागलेले. मात्र डोर जो आहे तो ऑटो लॉक आहे. हा डोर ऑटो लॉकचा अनलॉक करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत. पूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मोनो ट्रेन जी आहे चालत असते आणि या मोनो ट्रेन मध्ये आपण पाहतोय की ऑटो लॉक असलेले डोर जे आहेत
ते अद्याप उघडले गेलेले नाही आहे. फायर ब्रिगेडची लॅडर जी आहे ती डोर पर्यंत पोहोचलेली आहे. प्रवाशांना बाहेरून दिलासा देण्याचं काम देखील ते सुरू आहे. कोणी काळजी करू नका, तुम्हाला सुरक्षित तिथे आणण्यात येईल. आपण जे काही प्रवासी जे आहेत ते देखील इथे घाबरलेले आपण पाहतो. आपण सर्व वरच्या बाजूला पाहतो की सर्व प्रवासी जे आहेत बाहेर पडण्यासाठी एका रांगेमध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. काळजीत पडलेली आहेत. आपापल्या आपलं ते फोनवरनं माहिती देखील देत आहेत की आम्ही अडकलेलो आहोत, मात्र सध्या सुरक्षित आहेत. पोलीस आलेले आहेत, फायर ब्रिगेडचे जवान आलेले आहेत आणि दरवाजा उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या दरवाजा बंद आहे. जोपर्यंत दरवाजा उघडत नाही तोपर्यंत आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणं कठीण आहे. त्यामुळे आता सर्वात प्रथम हा जो ऑटोलॉक असलेला दरवाजा आहे तो खुला करण्याचं काम महत्वाचं सुरू आहे. या मोनो ट्रेनचं आपण कल्पना आहे की ही ऑटोवरती चालते. मोनोरेल प्रशासन आहे, त्या प्रशासनाचे देखील फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत सातत्याने संपर्कामध्ये आहेत आणि हा डोर कसा अनलॉक करता येईल जेणेकरून आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप खाली उतरवता येईल. इथे फायर ब्रिगेडच्या इतरही अन्य गाड्या ज्या आहेत त्या इथे बोलवण्यात आलेल्या आहेत. आपण इथे पाहतोय की दुसरी आणखीन एक मोठी लॅडर जी आहे ती इथे आणण्यात आलेली आहे. उंच लॅडरची आणखीन एक तात्काळ मदतसाठी इथे आणण्यात आलेली आहे. फायर ब्रिगेड मुंबई फायर ब्रिगेडच्या अत्याधुनिक गाड्या ज्या आहेत इथे आलेल्या आहेत. त्याद्वारे देखील आता आपण पाहतोय की अन्य अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. इथे दोन मोठ्या लॅडर फायर ब्रिगेडच्या दुसरी एक मोठी शिडी सुद्धा आपल्याला दिसतेय. हा भाग खूप रहदारीचा भाग आहे, म्हणजे वरनं मोनो जाते पण खालून तर रोजची रहदारी अर्थातच या पट्ट्याची सुरू असते. वाहतुकीवर काही परिणाम झालेला आहे का या घटनेमुळे? वाहतुकीवरती कुठलाही परिणाम झालेला नाहीये आणि आता जी ताजी माहिती मिळते आहे त्यानुसार आपण पाहतोय की मोनोरेलची जी लाईट जी आहे ती आतली ती गेली, त्यामुळे प्रवासी अधिक भयभीत झालेले आहेत. काही फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते सांगत आहेत की या मोनोरेलच्या काचा ज्या आहेत विंडोच्या मोठ्या काचा त्या तोडण्यात याव्यात जेणेकरून प्रवाशांना बाहेर सुखरूप काढण्यात येईल. तो एक प्रयत्न जो आहे तो आता बघितला जातो. कारण आपण दुसरीकडे पाहतो की मोनोरेलची बाकी सपोर्टिंग आहे मोनो ती आता थोडी मागे सरकू लागलेली आहे. त्या प्रवाशांना अडकलेल्या तर सुखरूप बाहेर काढायचं असेल तर मोनोरेलचे जे मोठे विंडो आहेत जे मोठे ग्लास आहेत ते तोडावे लागतील. प्रवाशांना बाहेर काढावे लागेल. तो पर्याय आहे का ते बघावं लागेल. कारण काही केल्या ऑटोलॉक असलेला दरवाजा अनलॉक होत नाही आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एकच तात्काळ उपाय तो म्हणजे ह्याचे जे काचेचे मोठे खिडक्या आहेत मोठे विंडो आहेत ते तोडावे लागतील, काचा तोडावे लागतील आणि तिथून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहे तो केला जातोय का हे पाहावं लागेल. आपण इथे पाहतो आहे मधल्या जॉईंटला ही मोनो ट्रेन जी आहे त्याला एकूण 1, 2, 3, 4 डबे आहेत आणि या 4 डब्यांमधूनच आता प्रवाशांना आपण एक पाहतोय की एका बाजूला जी विंडो जी आहे ती ओपन करण्यामध्ये यश आलेलं आहे प्रवाशांना. आपण वरचे विज्युअल्स आपण जर पाहिले तर एका बाजूला काहीचं एक विंडो जी आहे ती हलकी ओपन करण्यामध्ये आतल्या प्रवाशांना यश आलेलं आहे. एक प्रवासी तिथून बाहेर आलेला आहे. आपण इथे दृश्य पाहतो आहोत. एक प्रवासी सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र फायरच्या जवानांनी त्यांना आतमध्ये थांबण्यास सांगितलेलं आहे. आतली लाईट जी आहे ती बंद झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण इथे पाहतो आहोत की प्रवासी देखील स्वतःहून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रवाशांना बाहेर येताना कुठलीही दुखापत होऊ नये त्यांना तिथे आपण पाहतो की आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहे फायर ब्रिगेडकडनं केला जात आहे. प्रवाशांना जर बाहेर एक जरी विंडो ओपन झाली तरी प्रवाशांना एक करून सुरक्षित बाहेर कसं काढता येईल यासाठी नियोजन जे आहे फायर ब्रिगेडच्या जवानांकडनं इथं करण्यात येत आहे. एक दुसरी मोठी लॅडर आलेली आहे. ती दुसरी मोठी लॅडर आता उभी करून दुसऱ्या मार्गाने देखील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे आपल्याला इथे पाहायला मिळते. जो पहिला प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये यश येताना आपल्याला इथं पाहायला मिळत नाही कारण दरवाजा अनलॉक आहे. आपण